अजित, आवाज येतोय? या या या. हे आलेले लोक दिसत आहेत. हो, ते आलेले. आहे 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 ना, व्यवस्थित आहे ना? हां, राईट राईट राईट. हॅलो अजित, आवाज येतोय माझा? अमित, आवाज येत नाही. हॅलो, मला मला आवाज येत नाही तुझा. माझा येतोय आवाज? मला नाही येणार आवाज. नाही आहे ना? फोनवर आहे. नाही. तुम्ही आवाज नाही. अच्छा. वन मिनिट. हॅलो, स्टार्ट झालेलं आहे. ते लोक. कॉमेंट्स दिसतात तिकडे. हा अजित, हॅलो. ओके आहे ना? ओके 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 आहे म्हणतो. स्टार्ट. 2-4 मिनिटांनी स्टार्ट करू शकतो. स्टार्ट करून देऊ. आय थिंक स्टार्ट 45 लोक आलेत मार्च टू 40 तिकडे आले. स्टार्ट करून देऊ. ते थोडंसं सेट करून ते मी आणतो. मित्र नमस्कार. अजित नमस्कार. राजेंद्र सावंत नमस्कार. आणि या वेबिनारमध्ये जे सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपल्या वेबिनारला सुरुवात करतो आहे. सुरुवातीला मार्स गुरुकुलबद्दल 1-2 मिनटं मी बोलणार आहे. त्याच्यानंतर आपल्या विषयाला हात घालू. बिगिन अगेन आफ्टर कोरोना. तर कोरोनाविषयी थोडंसं आपण चर्चा करूया. आणि या कोरोनानंतर जेव्हा आपण बिगिनिंग करणार आहोत तर तेव्हा परिस्थिती कशी असेल, शॉर्ट टर्म काय असेल आणि लाँग टर्म काय असेल, या 2 पर्स्पेक्टिव्समध्ये आपण विचार करूया. यासोबतच जेव्हा माझं बोलणं सुरू असते तेव्हा आपले कॉमेंट्स आपण पाठवताय ते मी वाचतो आहे. आपले प्रश्न आपल्या मनात काही उत्पन्न झाले तर ते प्रश्न आपण पाठवा, मी लिहून घेतो आहे. आणि माझं बोलणं साधारणतः एक 20-25 मिनटाचं 30 मिनटाचं असेल. आणि ते संपल्यानंतर आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करूया. सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करीन. आपण सगळे उद्योजक आहात. उद्योजकाचं भावविश्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि हे भावविश्व मला असं वाटतंय अजित मराठे आणि राजेंद्र सावंत ही जी जोडी आहे या जोडीने फार चांगलं जाणलेलं आहे. यांना मी गेले 20 वर्ष ओळखतो आहे. माझे चांगले मित्र आहेत दोघेही. आणि यांनी दोघांनी मिळून ही मार्स गुरुकुल
ही अकॅडमी सुरू केलेली आहे. ही एक इन्स्टिट्यूशन आहे मित्र, मला असं वाटतं. म्हणजे हे दोघेही जे आहेत हे हरहुन्नरी आहेत. यांना माणसांची चांगली जाण आहे, व्यवसायाची चांगली जाण आहे. हे प्रोफेसर्स किंवा अकॅडेमिशियन्स कुठल्या तरी कॉलेजमधून लेक्चररशिप करून आले आणि बिझनेस मॅनेजमेंट शिकवून आलेत आणि आता आपल्याला बिझनेस मॅनेजमेंट शिकवणार, असे हे थिअरॉटिकल पर्सन्स नाही आहेत. यांनी स्वतः हा बिझनेस केलेला आहे आणि बिझनेस करत आहेत. आणि म्हणून बिझनेसमधले इन्स अँड आउट्स, चढ उतार, हे सगळे यांना माहिती आहेत. बिझनेसमॅनची सायकोलॉजी, बिझनेसमॅनच्या अडचणी ह्या यांना माहिती आहेत. आणि ही मार्स गुरुकुल ही जी अकॅडमी इन्स्टिट्यूशन यांनी सुरू केलेली आहे, मी जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा असं कळलं की हे बिझनेसमॅनला सपोर्ट करण्यासाठी, हेल्प करण्यासाठी, त्याला त्याच्या अडचणीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी ही मार्स अकॅडमी सुरू करण्यात आलेली आहे. मित्र, मी गेले 25-30 वर्ष बिझनेसमध्ये आहे. बिझनेसमध्ये अनेक हाचा खळगातून जावं लागतं, अडचणींचा सामना करावा लागतो, संकटं पेलावी लागतात. आणि जेव्हा संकट येतं तेव्हा माणूस कोसळून जातो, तो एकटा पडतो. आता कोणाकडे जावं हे त्याला सुचत नाही. आणि अशा वेळी मार्स गुरुकुल ही इन्स्टिट्यूशन जर तयार असेल तर मला असं वाटतं की ही सगळ्यात मोठी सोय आधुनिक काळात आपल्यासाठी उपलब्ध झालेली आहे. आणि हे काही केवळ संकटातच आपल्याला मदत करतील असं नाही, हे रेग्युलरली आपलं हँड होल्डिंग करतील. म्हणजे आपण कुठल्याही बिझनेसमध्ये आला, आपण आपला बिझनेस सुरू करा आणि आपला बिझनेस अधिक पॉवरफुल कसा करायचा, त्याच्यामधून अधिक आउटपुट कसा काढायचा, त्याची एफिशियन्सी कशी वाढवायची, त्याच्यातून रिझल्ट्स अधिकाधिक कसे वाढवायचे, एक्सपान्शन कसं करायचं, डायव्हर्शन कसं करायचं, इकॉनॉमिक इश्यूज कसे रिझॉल्व करायचे, फायनान्शियल इश्यूज कसे रिझॉल्व करायचे, लीगल इश्यूज कसे हाताळायचे, अकाउंटिंग, ऑडिटिंग, टॅक्सेशन हे कसं हँडल करायचं, या सगळ्या विषयांसाठी हे दोघे हँड होल्डिंग करायला तुमच्यासाठी तयार आहेत. मला खूप आनंद होतो आहे. अजित आणि राजेंद्र दोघांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि दोघांनाही धन्यवाद देतो. या आधुनिक काळामध्ये एक अत्यंत आवश्यक अशी इन्स्टिट्यूशन आपण दोघांनी मिळून उभी केलेली आहे आणि ती महाराष्ट्रातल्या तरुणासाठी आज रेडी आहे. गेले 2-3 वर्ष ही काम करून झालेली आहे, टाईम टेस्टेड आहे. त्याच्यामुळे माझं असं आपल्याला सांगणं आहे की आपला हात बिनधास्तपणे, निर्धोकपणे राजेंद्र सावंत आणि अजित मराठे यांच्या हातात द्या. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, धोका होणार नाही, मदत मिळेल, चांगलं होईल, तुमचा बिझनेस वाढेल, तुमच्या अडचणी कमी होतील आणि आलेल्या अडचणी सहजासहजी सुटतील. मित्र, बिगिन अगेन आफ्टर कोरोना या विषयाचा जेव्हा आपण विचार करतो तर तेव्हा पहिले आपल्या लक्षात येते ते म्हणजे कोरोना. आणि कोरोना म्हटलं की दुसरी गोष्ट आपल्या लक्षात येते लॉकडाऊन. एका अभूतपूर्व अशा परिस्थितीमध्ये आज आपण सगळेजण आहोत. ही परिस्थिती आपण यापूर्वी कधी अनुभवलेली नाही. आपणच काय, आपल्या आधीच्या पिढ्यांनी सुद्धा ती अनुभवलेली नाही. ही अशी अभूतपूर्व परिस्थिती आहे. युद्धजन्य परिस्थिती आहे, पण शत्रू समोर काही दिसत नाही. युद्धात शत्रू तरी दिसतो, पण इथे शत्रूही दिसत नाही. आणि युद्धामध्ये काय करावं आणि काय करू नये याचे डूज अँड डोंट्स माहिती असतात. इथे डूज अँड डोंट्स माहिती नसल्यासारखे आहेत. फक्त घरात बसून राहणे एवढाच त्याचा इलाज आहे. लॉकडाऊन हे काही काळापुरतं काढलेलं याच्यावरचं गव्हर्नमेंटचं सोल्युशन आहे. हे काही परमनंट सोल्युशन असू शकत नाही. परमनंट सोल्युशन याच्यावर जेव्हा वॅक्सिन निघेल, त्याची ट्रीटमेंट होईल, त्याचा इलाज होईल, तेव्हा एक परमनंट सोल्युशन त्याच्यावर निघालं असं आपण समजूया. पण तोपर्यंत लॉकडाऊन जो आहे, लॉकडाऊन हा अत्यंत महत्त्वाचा फेज आहे.
लॉकडाऊन काय करतो तर जो एक्सपोनेन्शियली वाढणारा कर बिमारीचा आहे त्याला तो फ्लॅटनिंग करतो. म्हणजे जी बिमारी आहे, महामारी आहे, वैश्विक महामारी आहे, ही जी एक्सपोनेन्शियल रेटने समाजामध्ये वाढत जाऊ शकते त्याला अरेस्ट करणे, तो कर फ्लॅटनिंग करणे हे काम लॉकडाऊनमुळे होते आहे. मला कळते आहे की लॉकडाऊनमध्ये आपल्या सगळ्यांना खूप त्रास होतोय, अडचणींचा सामना करावा लागतोय. हे काय करावं, काय करू नये हे सुचत नाशी अशी परिस्थिती अनेकदा येते आहे. पण मित्रो, आपण सगळे बिझनेसमॅन आहात. मला असं वाटते की जो बिझनेस करू शकतो तो कुठल्याही परिस्थितीवर समाधान काढू शकतो. बिझनेसमॅन म्हणजे काय याची एक शॉर्ट डेफिनेशन मी तयार केलेली आहे की वी आर द क्रिएटर्स ऑफ वेल्थ ऑफ द नेशन. देशाची संपत्ती निर्माण करणारे म्हणजे उद्योजक. देशाची संपत्ती शेतकरी आणि उद्योजक हे दोघेच जण निर्माण करतात, बाकी तिसरा कोणी निर्माण करत नाही. बाकी सगळे टेकर्स आहेत, क्रिएटर्स कोणी नाही आहे. आणि उद्योजक आपण देशाची संपत्ती निर्माण करणारे आहोत आणि म्हणून आपल्याला स्वतःला आपल्याबद्दल मोठा अभिमान असला पाहिजे, आपली छाती गर्वाने फुगली पाहिजे की येस, मी देशाची संपत्ती निर्माण करण्यामध्ये माझा सहभाग आहे, असा मी उद्योजक आहे. आणि असा उद्योजक मी असताना मी निराश होता कामा नये, हताश होता कामा नये, फ्रस्ट्रेट होता कामा नये. डेस्परेशन, डिप्रेशन हे माझ्या जवळही यायला नकोत. जी काय समोर आलेली परिस्थिती असेल त्या प्राप्त परिस्थितीमध्ये मार्ग काढण्याचं कौशल्य माझ्याकडे असलंच पाहिजे आणि ते माझ्याकडे आहे. आणि म्हणून मी उद्योजक आहे. असं असताना कोरोना नथिंग डुईंग, मी काही कोरोनाला घाबरणार नाही. कोरोनामुळे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीचा मी विचार करणार आणि पुढे कसं जायचं त्याचा मी मार्ग काढणार. आता कोरोनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मित्र, एक हा जागतिक स्पर्धेचा विषय आहे आणि म्हणून मी आपल्यासमोर तो ठेवतो आहे. जगामध्ये ऑलवेज सुप्रिमसीसाठी एक चढाओढ सुरूच असते आणि सुरूच आहे. आधी ती अमेरिका आणि रशियाची असायची, आता ती अमेरिका आणि चीनची आहे. आणि हे ट्रेड वॉर अमेरिका आणि चीनमधलं हे काही लढलेलं नाही आहे, हे जुनं आहे. आणि कोरोना जो सुरू झाला त्याचा ओरिजिन कुठे आहे तर वुहान हा जो प्रांत आहे चायनाचा, या प्रांतामध्ये आहे. हा चीनमधूनच का आला, दुसरीकडून का नाही आला? हा मॅनमेड आहे का नॅचरल आहे? अनेक जण क्लेम करतात की हा नॅचरल आहे. मग नॅचरल जर आहे तर त्याचा उगम चीनमध्येच का झाला, दुसऱ्या ठिकाणी का नाही झाला? युरोपमध्ये का नाही झाला? साऊथ आफ्रिकेमध्ये का नाही झाला? असा एक प्रश्न आपल्याला सहज पडतो. आणि म्हणून अनेक जण जे आक्षेप घेत आहेत की हा नॅचरल नाही आहे, हा मॅनमेड आहे, हा लॅबॉरेटरीमध्ये तयार केलेला व्हायरस आहे. आणि मित्र, ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन यूएसचं जे आहे ते तर याला चायना व्हायरसच म्हणतं. आणि ट्रम्पने एक इन्व्हेस्टिगेशन ऑर्डर केलेला आहे, आपल्या माहितीसाठी सांगतो की हा व्हायरस चायनाच्या कुठल्या लॅबॉरेटरीमध्ये तयार झाला आहे का, याचं इन्व्हेस्टिगेशन अमेरिकन गव्हर्नमेंटने सुरू केलेलं आहे. अमेरिकेने टीम पाठवण्याचं नक्की केलं. चायनाला सांगितलं की आमच्या टीम तुमच्या इथे येतील, तुमच्या लॅबॉरेटरीज ओपन ठेवा, आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करू द्या, बी ट्रान्सपरंट, बी फेअर. तुम्हाला जर कुठली भीती नसेल, तुम्ही जर म्हणत असाल की हा मॅनमेड नाही आहे, हा नॅचरल आहे, तर मग तुम्ही ओपन करा. आणि मित्र, जेव्हा दिवस आला चायनाच्या टीम्स, अमेरिकेच्या टीम्स चायनामध्ये जाण्याचं निश्चित झालं, निघाल्या, तेव्हा चायनाने विरोध केला, चायनाने मनाई केली. चायनाने या टीम्सला चायनामध्ये येऊ दिलेलं नाही. दुसरी गोष्ट आपण लक्षात घ्या, चायनामध्ये काय सांगितलं गेलं की हा वुहानच्या त्या फिश मार्केटमध्ये, कुठल्या तरी मार्केटमध्ये, तिथून हा आला आणि वटवाघुळामधून आला.
तर एका टीमने इन्व्हेस्टिगेशन असं केलेलं आहे की ते जे मार्केट आहे वुहानचं, त्या मार्केटमध्ये वटवाघूळ विकायला मिळत नाही. वटवाघूळ नावाचा प्राणी पक्षी त्या पूर्ण मार्केटमध्येच नाही आहे. मग हा जो प्रचार होतोय की वटवाघुळामधून आला आणि वटवाघूळ त्या मार्केटमध्ये विकल्या जातं, खाल्ल्या जातं, चीनचे लोक खातात आणि म्हणून तिथून तो आला, हे खोटं आहे असं आपल्या समोर चित्र येतं. मग याच्यानंतर प्रश्न असा येतो की हा चीनमधून आला, वुहानमधून आला आणि पसरला कुठे, तर युरोप आणि अमेरिकेमध्ये पसरला आणि झपाट्याने पसरला. लोक अवाक होते, लोकांना माहिती नव्हतं कोरोना व्हायरस काय आहे हे जगभरात माहिती नाही. माहिती व्हायच्या आधी तो इटली, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, US याच्यामध्ये तो पसरणं सुरू झाला आणि चायना वर ऑब्जेक्शन जे घेत आहेत हे लोक की चायना डिड नॉट शेअर द डेटा ट्रान्सपरंटली विथ अदर कंट्रीज. चायनाला जेव्हा माहिती होतं की हा व्हायरस असा असा आहे, चायनामध्ये हजारो डेथ्स त्याच्यामुळे झालेले आहेत, चायनाचा अभ्यास त्याच्याबद्दलचा आहे, तर मग चायनाने ट्रान्सपरंटली डेटा शेअर करायला पाहिजे होता. आजही लोकांचा विश्वास बसत नाही की चायना जो डेटा देते, चायना जे सांगते आहे ते खरं आहे का खोटं आहे. हा कंट्रोल डेटा आहे, रेग्युलेटेड डेटा आहे असं लोकांना वाटतं. आणि म्हणून अनेकांचा संशय असा आहे तर इट इज अ पार्ट ऑफ वॉर. हे चायनाचं बायो टेररिझम आहे. हा बायोलॉजिकल विपनचा भाग चायना डेव्हलप करू इच्छित होता आणि HIV व्हॅक्सिन त्या लॅबोरेटरीमध्ये डेव्हलप होत होतं. त्या व्हॅक्सिनमध्ये हा वापरला जात होता आणि तिथून तो अनावधानाने लीक झाला आणि तो पसरला, असं एक लॉजिक सांगण्यात येतं. मित्र, खरं काय खोटं आहे हे जेव्हा इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होईल, जगासमोर येईल, तेव्हाच आपल्याला कळेल. परंतु यातला ट्रेडचा एक भाग बघा. कोरोनाचा इम्पॅक्ट, पहिला इम्पॅक्ट काय झाला, तर पहिला इम्पॅक्ट शेअर मार्केटवरती झाला. जगभरातले शेअर मार्केट कोसळले. अमेरिकेतले कोसळले, युरोपमधले कोसळले, भारतातले कोसळले, चायनामधले कोसळले. 40% शेअर मार्केट कोसळलं, 40% डाऊन झालं. आणि चायनाने काय केलं, चायनाने धडाधड शेअर खरेदी करणं सुरू केलं. जेवढ्या अमेरिकन आणि युरोपियन कंपनीज चायनामध्ये काम करत आहेत, या कंपन्यांचे 51% पेक्षा जास्त शेअर्स चायनाने खरेदी केले. म्हणजे ह्या कंपन्या आता चायनाच्या झाल्यात, अशी परिस्थिती आहे. HDFC चे शेअर्स चायनाने खरेदी केले, आपल्यासमोर बातमी आली. त्याच्यानंतर मोदी सरकारने त्याला मनाई केली आणि गव्हर्नमेंटच्या परवानगीशिवाय कोणीही आता भारतीय कंपन्यांचे शेअर्स विदेशी कंपन्या खरेदी करू शकणार नाहीत, असा एक कायदा पारित करण्यात आलेला आहे. तो हा जो ट्रेड वॉर आहे हा थांबवण्यासाठी, म्हणजे दॅट शुड नॉट डिस्टर्ब द इंडियन मार्केट सिच्युएशन. एक विषय आणखी आपल्या लक्षात आणून देण्यासारखा आहे की युनायटेड नेशन्स ही जागतिक महामारी आहे. दुसऱ्या महायुद्धात जेवढे लोक मारल्या गेले त्याच्या बरोबरीने लोक या महामारीमुळे मारल्या जात आहेत. आणि असं असताना युनायटेड नेशन्स काय करतं? युनायटेड नेशन्सची जबाबदारी आहे, जागतिक संकट एखादं जर आलं असेल तर त्याचा विचार करायचा, एक टीम तयार करायची, इन्व्हेस्टिगेशन करायचं, त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करायचा. पण आपल्या लक्षात येतं का, युनायटेड नेशन्सने बरेच दिवस मीटिंगच घेतलेली नाही. आणि जेव्हा 10 देशांनी युनायटेड नेशन्सला विनंती केली, आग्रह केला, पाठपुरावा केला, तेव्हा युनायटेड नेशन्सने सेक्युरिटी काउन्सिलची मीटिंग बोलवली. ही एवढे दिवस मीटिंग न बोलवण्याचं कारण काय, तर त्या युनायटेड नेशन्स सेक्युरिटी काउन्सिलचा अध्यक्ष कोण आहे, ते चायनीज आहे, म्हणून त्याने बोलवले नाही. तुम्हाला तुमच्या मनात काहीतरी संशय आहे, काहीतरी डाऊट आहे, कुठेतरी काहीतरी कमी जास्त आहे, म्हणून तुम्ही हे ट्रान्सपरंटली करत नाही आहे. ती मीटिंग वादळी झाली. त्या मीटिंगमध्ये हा व्हायरस चायनाने प्रोड्यूस केला आणि चायनाने जगभर पसरवला, एवढं वादावादी झाली आणि ती मीटिंग संपली. त्याच्यानंतर युनायटेड नेशन्सची दुसरी मीटिंग झालेली नाही.
तर हा एक ट्रेड वॉरचा भाग हा आपल्या मनात आपण बॅकग्राऊंडला ठेवा. आणि हा व्हायरस युरोप, अमेरिका सगळीकडे पसरला. पण आपण एक गोष्ट जर लक्षात घेतली तर हा चायनामध्ये बेजिंगमध्ये गेला का? बेजिंग प्रांतात गेला का? नाही गेला. शांघाय प्रांतात गेला का? नाही गेला. चायनाच्या इतर कुठल्या प्रांतात गेला का? नाही गेला. वुहान प्रांताच्या बाहेर हा व्हायरस गेला नाही. कारण काय? जसा युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये पसरू शकतो, जाऊ शकतो, तसा हा व्हायरस इतर प्रांतांमध्ये चायनाचे जाऊ शकत नाही. तर म्हणून कुठेतरी काळाबेरा आहे. ही शंका येण्यासाठी वाव आहे. मित्र, आज आपण एवढंच सांगू शकतो. तर आता हा चायना व्हायरस, याला म्हणा चायना व्हायरस म्हणू नका, तो लॅबॉरेटरीमध्ये आला, एक नॅचरल आहे, हे काळानंतर सिद्ध होईलच. पण तोपर्यंत एक परिस्थिती आपल्यासमोर आहे की ही मोठी महामारी आहे. याच्यामध्ये मार्केट क्रॅश झालेले आहेत, बरेचसे उद्योग कोलॅप्स झालेले आहेत, कोलमडलेले आहेत. मार्केट सिच्युएशन एकदम डाऊन लेवलला आलेली आहे. तर आपण काय करायचं? आपल्यासमोर काय पर्याय आहेत? आपल्यासमोर काय प्रश्न आहेत? काय समस्या आहेत? आपण काय करायला पाहिजे? असे प्रश्न विजय म्हशेळकर यांनी प्रश्न विचारला की हाऊ टू कम आउट ऑफ दिस सिच्युएशन, व्हॉट शुड वी डू? आता मी आपल्यासमोर 2 सिनेरिओ प्रेझेंट करतो आहे. 2 सिनेरिओ असे आहेत की एक शॉर्ट टर्म आणि दुसरा एक लॉंग टर्म. म्हणजे आता कोरोना आला, कोरोना मित्र संपला, अशी काही कट ऑफ डेट अशी काही राहील असं मला वाटत नाही. म्हणजे लॉकडाऊन संपला आणि कोरोना संपला असं काही होणार नाही. कोरोना इज गोइंग टू स्टे विथ अस फॉर ए पिरियड ऑफ लॉंग टाईम. जसा याच्या आधी ट्युबरक्युलोसिस आला, अजूनही आहे. मलेरिया आला, अजूनही आहे. स्वाईन फ्लू आला, अजूनही आहे. इबोला आला, अजूनही आहे. हे काही गेलेले नाही आहेत. फक्त याच्यावरती आपण इलाज काढलेले आहेत, उपाय काढलेले आहेत, व्हॅक्सिन्स काढलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे कळतं की याच्यावर काहीतरी इलाज आहे. जेव्हा हे कळेल की कोरोनावरती इलाज निघालेला आहे, वॅक्सिनेशन निघालेलं आहे, औषधी निघालेली आहे आणि दॅट कॅन बी कंट्रोल, तेव्हा त्याचा प्रभाव कमी होईल, एवढं आपण सांगू शकतो. पण इट इज गोइंग टू स्टे विथ अस फॉर ए लॉंग पिरियड ऑफ टाईम. वी हॅव टू स्टे विथ कोरोना. म्हणजे कोरोना संपला असं होईल असं मला वाटत नाही. आणि म्हणून आपण जेव्हा विचार करू तेव्हा let us think it two ways. One is the short term, second is long term. शॉर्ट टर्म आता कालच अनाउन्समेंट आलेलं आहे की 17 तारखेपर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढवलेलं आहे. पण विथ ए रायडर की बऱ्याचशा उद्योगांना आणि व्यवसायांना परमिशन्स देण्यात आलेली आहे. त्यांनी 3 झोन केलेले आहेत: ग्रीन झोन, ऑरेंज झोन, रेड झोन. आणि रेड झोनमध्ये सुद्धा एक कंटेनमेंट झोन केलेला आहे. म्हणजे कंटेनमेंट झोनमध्ये तर 100% लॉकडाऊन आहे, काहीच परवानगी नाही. रेड झोनमध्ये बऱ्याचशा गोष्टी परवानगी केलेली आहे. ऑरेंज झोनमध्ये त्याच्यापेक्षा जास्त आणि ग्रीन झोनमध्ये जवळपास सर्वच परमिट केलेलं आहे. तसा हा लॉकडाऊन जो ओपन होईल तोही फेज्ड मॅनरमध्ये ओपन अप होत जाईल आणि फेज मॅनरमध्ये आपल्या व्यवसायाची सुद्धा सुरुवात होईल. तर आपण जेव्हा आता हा लॉकडाऊन ओपन होईल तेव्हा जर विचार आपण केला तर एक शॉर्ट टर्ममध्ये काय होईल. आज लेबर परिस्थिती आपण जर बघितली तर लाखो लेबर महाराष्ट्रात वेगवेगळ्या साईट्सवर वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले आहेत. हे महाराष्ट्रात थांबून आहेत, जाता येत नाही, कुठे फिरता येत नाही, परतीचे प्रवासाचे मार्ग बंद झालेले आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी लॉकडाऊन झालेले हे आहेत. त्या मालकांनी त्या ठिकाणच्या सामाजिक संस्थांनी त्यांची खाण्यापिण्याची, जेवणाची सगळ्या सोयी केलेल्या आहेत, हे खरं आहे. परंतु माणसाला जीवाची भीती ही सगळ्यात मोठी असते आणि जसा लॉकडाऊन ओपन होईल तसा पहिला काय परिणाम होईल असं माझ्या लक्षात येतं. तर हा लेबर जो आहे
हा आपापल्या गावी जाण्याचा प्रयत्न करेल. कारण जीव सगळ्यांना प्रिय आहे. माझे प्रिय माणसं जे आहेत, मला जर मरायचं असेल, मला जर मरण यावं असेल तर माझ्या माणसांमध्ये यावं, ही प्रत्येकाची कमीत कमी अपेक्षा असणार आहे. आणि म्हणून तो घरी जाऊ इच्छिणार आहे, आपल्या बायका पोरांजवळ जाणार आहे. हा लेबर इथे जाणार म्हणजे पहिला शॉर्टेज आपल्याला जो येणार तो लेबरचा येणार. दुसरी जी गोष्ट होईल की सगळाच लेबर जाईल असं नाही, 60-70% जातील, 30% राहतील. आणखी काही नवीन लेबर्स तयार होतील, नवीन लेबर्स येतील. पण लेबर कॉस्ट ही वाढणार आहे. ही लेबर कॉस्ट वाढेल अशी परिस्थिती आहे. आता 1.5-2 महिने झाले. 1.5-2 महिन्यात आपल्याला काही इन्कम झालेलं नाही, काही आवक झालेली नाही, कुठे धंदा झालेला नाही, पैसे आलेले नाही आहेत. पण देणी तर आहेतच. देणी म्हणजे पहिली देणी कोणती, तर कर्मचाऱ्यांचे पगार ही देणी आहेतच. अनेक जण विचार करतायत कर्मचाऱ्यांच्या पगाराचं काय करायचं, द्यायचे का नाही द्यायचे, सुट्टीत पगार द्यायचा की नाही, अर्धा द्यायचा की पाव द्यायचा की पाऊण द्यायचा की द्यायचाच नाही. खर्च आपल्याला पुढच्या काळामध्ये कमी करावे लागतील, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. खर्च कमी करावे लागतील. खर्च कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. मटेरियल कॉस्ट कमी करणे, लेबर कॉस्ट कमी करणे, कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी करणे किंवा मॅनपॉवर कॉस्ट कमी करणे, असे ओव्हरहेड्स कमी करणे, अशा अनेक गोष्टी आहेत. तर ते आपल्याला मार्ग काढावे लागतील. पण पहिला जो प्रश्न आपल्याला येईल तो लिक्विडिटीचा प्रश्न येईल, सॅलरीचा प्रश्न येईल, मॅनपॉवरचा प्रश्न येईल. मला असं वाटतं, म्हणजे मला अनेकांनी विचारलं की साहेब काय करूया, म्हणजे पगार देऊया की नाही. तर मी असं म्हटलं की याचा 2 अँगलने आपल्याला विचार करायला लागेल. एक अँगल आहे की त्या माणसाची तुम्हाला गरज किती आहे, किती वर्षापासून तो तुमच्यासोबत काम करतो आहे, त्याची युटिलिटी किती आहे, इज ही ए ॲसेट टू द कंपनी ऑर लायबिलिटी टू द कंपनी, का न्यूट्रल आहे. म्हणजे न्यूट्रल आणि त्याच्या खालचे आहेत, नो प्रॉफिट नो लॉस, त्याचा काही फायदाही नाही लॉसही नाही. त्याच्या खालचे जे आहेत त्यांचा विचार एका पद्धतीने करायला लागेल. आणि जे ॲसेट आहेत, कारण शेवटी कंपनी म्हटली, काम म्हटलं, बिझनेस म्हटलं की माणसांच्या भरोशावरच होणार आहे. आणि म्हणून अशी जी माणसं आहेत, जे ॲसेट्स आहेत, त्यांना सांभाळलं पाहिजे. अशी जी माणसं आहेत जी ॲसेट्स नाहीत असं वाटतं, पण लाँग टर्म त्यांचं कमिटमेंट कंपनीशी आहे, ऑनेस्टी कंपनीशी राहिलेली आहे, अडीअडचणीच्या काळात कंपनीची साथ त्यांनी दिलेली आहे. आणि म्हणून त्यांचा ह्युमॅनिटेरियन ग्राउंड्सवर विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. अशांचा विचार ह्युमॅनिटेरियन ग्राउंड्सवर करावा. आणि माझं तर असं मत आहे की सगळ्यांचाच ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर विचार करावा, कारण शेवटी त्या माणसाचं घरदार जे चालते आहे, त्याच्या घरातली चूल जी पेटते आहे ती आपल्या भरोशावर पेटते आहे. आणि त्याला सस्टेनन्स, काही लोकांना वेळ द्या, 2 महिने द्या, 6 महिने द्या, 4 महिने द्या, बाबा रे शोध जॉब, नसेल तर कंटिन्यू कर. पण आपल्याला काहीतरी विचार करायला लागेल मॅनपॉवरचा, म्हणून हा विषय मी आपल्याला सांगतो आहे. कधी सॅलरी कमी करणे किंवा आणखी काही त्याच्या अलाउन्सेस आहे कमी करणे. पण हा लिक्विडिटीचा विषय आपल्यासमोर येईल. तर लिक्विडिटीसाठी काय करावं, तर लिक्विडिटीसाठी ज्यांच्याकडे सोय आहे त्यांनी आपले लिक्विड ॲसेट्स वापरावेत. ज्यांच्याकडे सोय नाही आहे त्यांनी बँकांकडून, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सकडून कुठे फंड रेझिंग, मनी रेझिंग होणं शक्य आहे का ते पाहावं. पण मला असं दिसते आहे की आता या लॉकडाऊन नंतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशनसुद्धा टाईट होतील. आणि आपल्या सगळ्यांचा गव्हर्नमेंटला एक फोर्स असा आहे की यू शुड गिव्ह पॅकेज, financial package to the banking institutions so that they help businessmen to run their businesses in the short term manner and in the long term manner. आणि गव्हर्नमेंटने असे जर पॅकेजेस दिले, हे गव्हर्नमेंटचे पॅकेजेस जर उद्योगासाठी उपलब्ध झाले, तर मला असं वाटते की हे शॉर्ट टर्म लिक्विडिटी क्रंच जो सगळ्यांना आपल्याला येणार आहे, त्याच्यावर चांगलं उत्तर मिळू शकेल आणि चांगली सोय एक निर्माण त्याच्यातून होऊ शकेल. आणि बघाल, आणि ज्यांना शक्य आहे त्याने थोडेसे ॲसेट्स लिक्विडेट करण्याचा प्रयत्न करावा. काही बाय बारो असे करावे.
आणि अशा पद्धतीने हा शॉर्ट टर्म लिक्विडिटीचा विषय करावा असं मला वाटतं. दुसरी एक गोष्ट या काळात होणार आहे की अनेकांचे जॉब जातील. अनेक लोक मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये असतील, आय टी कंपन्यामध्ये असतील, वर्किंग फ्रॉम होम सुरू होईल. बिझनेस स्टाईल जी आहे ती टोटली चेंज झालेली असेल मित्र, हे लक्षात घ्या. प्री कोरोना आणि पोस्ट कोरोना बदल काय असेल तर बिझनेस स्टाईल टोटली चेंज झालेली असेल. आजपर्यंत आपण फिजिकली 1-to-1 मीटिंग्स करत होतो, आता 1-to-1 मीटिंग्स होणं दुरापास्त होईल. आपल्याला मीटिंग करायची असेल तर आपण फेसबुकवर मीटिंग करूया, व्हॉट्सअपवर करूया, आणखी कुठल्या तरी सॉफ्टवेअरवर करूया. ह्या सॉफ्टवेअर मीटिंग्स होतील. डिजिटल वापर आपल्या धंद्यामध्ये सगळ्यांच्याच वाढणार आहे. फेस टू फेस भेटणं कमी होणार आहे. अनेक व्यवहार हे डिजिटली होणार. आता कोणाच्या ऑफिसमध्ये कोणी चेक घ्यायला जाणार नाही, चेक द्यायला जाणार नाही. बँकेत इलेक्ट्रॉनिकली पद्धतीने ट्रान्झॅक्शन्स होतील. कोणाच्या ऑफिसमध्ये थांबायची गरज नाही. तो वेटिंग पिरियड कमी होईल, संपेल. फक्त फोनचा वापर मात्र वाढेल. ते एक बघायला पाहिजे. डिजिटल वापर वाढेल. हा डिजिटल वापर आपण शिकून घेतला पाहिजे. आणि अनेक डील्स आपण जे केलेले असतील, काही आपले व्यवहार झालेले असतील प्री कोरोना, त्यात एक शंका अशी आहे की पोस्ट कोरोना फेजमध्ये त्याच्यामध्ये रिनिगोशिएशन्स होण्याची शक्यता आहे. तर हा फेज एक आपल्या मनात असू द्या, ध्यानात असू द्या. आपल्यावर बॉम्ब पडला असं वाटणार नाही, म्हणून मी आपल्या नजरेस आणू इच्छित. रिनिगोशिएशनचा फेज या पिरियडमध्ये येईल असं मला वाटतं. आणि म्हणून या रिनिगोशिएशनसाठी काय करावं, आपण थोडीशी तयारी करून ठेवावी असं मला वाटतं. कुठे डील्स कॅन्सल होतील, कुठे नवीन डील्सही येतील. अनेकांची परिस्थिती अशी होईल की आता आपण गिवअप करावं. आता गिवअप करावं असं असेल तर मित्र, माझी प्रामाणिक सूचना अशी राहील सगळ्यांना की आपापल्या बिझनेसचं असेसमेंट, इव्हॅल्युएशन, इस्टिमेशन आपण करा. आपल्याला जर असं वाटत असेल की इथून पुढे जाणं मला शक्य नाही आहे, तर उगाच स्ट्रेस घेऊ नका. बिझनेसमध्ये जॉईंट व्हेंचर पार्टनर घ्या. आणखी कुठेतरी रिअरेंजमेंट बिझनेसची करा. बिझनेस विकण्याचा विचार करा. बिझनेसमधून बाहेर येण्याचा विचार करा. डायव्हर्शनचा विचार करा. छोटा करण्याचा विचार करा. पण कशा पद्धतीने स्ट्रेसेस तुमच्या कमी होतील असा विचार करणं गरजेचं आहे. कारण तुमच्या स्ट्रेसेस कमी झाल्या की फॅमिलीच्या स्ट्रेसेस कमी होतील. पण हा पिरियड स्ट्रेसफुल आहे हे लक्षात घ्या. हा पिरियड स्ट्रेसफुल आहे असं लक्षात घेऊन आपण व्यवहार करा. या काळामध्ये व्यवहार घरसोडीने करायला लागतील. ऑन माय ओन टर्म्स असा व्यवहार होईल अशी परिस्थिती आता राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने व्यवहार होतील, गिव्ह अँड टेक असं करून व्यवहार करून मला त्या एका व्यावहारिक पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे आणि तिथे मी आलं पाहिजे. आता मित्र, हे झाले म्हणजे शॉर्ट टर्म विचार. जिथे रिअल इस्टेटमध्ये जे असतील, अनेक बुकिंग कॅन्सलेशनसाठी येतील कारण जॉब गेलेले असतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सने टायटनिंग केलेलं असेल, रिकव्हरी थांबलेली असेल, NPA वाढलेले असतील, तर हे सगळे विषय याच्यानंतर येणार आहेत. आता दुसरा विचार मी आपल्यासमोर लॉंग टर्मचा पर्स्पेक्टिव्हचा ठेवू इच्छितो. माझ्या अनुभवात असं आहे की जेव्हा जेव्हा एखादी डिफिकल्टी येते ती अपॉर्च्युनिटीला सोबत घेऊन येते. डिफिकल्टी डझंट कम अलोन. डिफिकल्टी ऑलवेज कम्स विथ अपॉर्च्युनिटी. आणि ही कोरोनाची डिफिकल्टीसुद्धा एक अपॉर्च्युनिटी घेऊन आपल्यासाठी आलेली आहे. व्हॉट इज द अपॉर्च्युनिटी? लेट मी एक्सप्लेन यू. आज जगभरात एक चायनाच्या बद्दलची नाराजी निर्माण झालेली आहे. चायनाने जगावरती हे संकट लादलेलं आहे अशी एक सायकोलॉजी जगभरात तयार झालेली आहे. हेट चायना फेज. हेट चायना फेज हा एक धीरे धीरे अंडर करंट पूर्ण जगामध्ये डेव्हलप होतो आहे. आणि याचा परिणाम काय होईल तर याचा परिणाम असा होईल की चायनामध्ये ज्या लोकांनी उद्योग आपले थाटलेले आहेत ते उद्योग चायनामधून बाहेर निघणं सुरू होतील. आता
गडकरी साहेबांनी, माननीय नितीन गडकरी साहेब युनियन मिनिस्टर यांनी एक सगळ्यांना अपील केलेलं आहे. MSMEचे सुद्धा ते मिनिस्टर आहेत आणि त्यांनी अपील केलेलं आहे की या लॉकडाऊन नंतर येणारी जी अपॉर्च्युनिटी आपली आहे त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या. दिस इज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज. अडचणीमध्ये आपल्याला निर्माण झालेली संधी आहे. अनेक उद्योग आपल्याकडे येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे हे सगळे उद्योग चायनामधून निघतील. जपान सरकारने $15,000 एक पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे त्यांच्या देशातल्या कंपन्यांसाठी की तुम्हाला जर चायनामधून बाहेर पडायचं असेल तर बाहेर पडण्यासाठी जो खर्च आहे त्याच्यासाठी मदत आम्ही करू. अशा शेकडो जपानीज कंपन्या चायनामधून निघत आहेत. युरोपने तयार केलेलं आहे, अमेरिकेने तयार केलेलं आहे. परवा मी एक लोकमतमध्ये विजय दर्डा जे लोकमतचे ओनर आहेत त्यांचा एक लेख वाचत होतो आणि त्यांनी असं सांगितलं की जगभरातून ह्या कंपन्या चायनामधून ह्या सगळ्या कंपन्या निघतील आणि भारत सरकारशी ह्या 1000 कंपन्यांचं आताच बोलणं सुरू झालेलं आहे की आम्हाला आमचे उद्योग चायनामधून काढून भारतामध्ये टाकायचे आहेत. मित्र, चायनामधून जर निघायचं असेल या लोकांना तर हे चायनामधून निघून जातील कुठे? हे चायनामधून निघून यांना 4-5 पर्याय आहेत. ते मेक्सिकोमध्ये जाऊ शकतात, ते व्हिएतनाममध्ये जाऊ शकतात, ते ब्राझीलमध्ये जाऊ शकतात, थायलंडमध्ये जाऊ शकतात आणि भारतामध्ये येऊ शकतात. मग या 5 पर्यायांचे प्रॉस अँड कॉन्स आहेत, फायदे तोटे आहेत प्रत्येकाचे. मेक्सिकोमध्ये काही खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज जातील असं नाही आहे. या बाकीच्याही देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जातील असं नाही आहे. तर भारताचे फायदे काय आहेत? भारतात या उद्योगांनी येण्यामध्ये त्यांना आकर्षण काय आहे? तर पहिलं आकर्षण म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जास्त टेक्निकली क्वालिफाईड मॅनपॉवर आहे. दुसरं, सगळ्यात जास्त इंग्लिश स्पीकिंग पॉप्युलेशन भारतामध्ये आहे. तिसरं, भारत हा डेमोक्रेटिकली गव्हर्न देश आहे. लोकशाही पद्धतीने चालणारा, ऑटोक्रॅटिक पद्धतीने, राजेशाही, हुकुमशाही ही इथे नाही आहे. लोकशाही पद्धतीने हा चालणारा देश आहे. चौथं, यंग पॉप्युलेशन भारतामध्ये आहे. म्हणजे आपलं 65% पॉप्युलेशन 35 इयर्स ऑफ एजपेक्षा कमी असलेलं पॉप्युलेशन आहे, यंग पॉप्युलेशन आहे. म्हणजे एनर्जी आहे. आणि एकच फक्त ड्रॉबॅक आहे आणि तो म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेसची लिस्ट जी इंटरनॅशनली सगळे देश प्रसिद्ध करत असतात त्या लिस्टमध्ये आपला क्रमांक 63 आहे. चायनाचा तो क्रमांक 31 आहे. म्हणजे आपल्याला 30च्या खाली जर येता आलं त्या ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये, आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की या पिरियडमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा विचार जरूर करत असेल की ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपल्याला वरच्या रँकवर येणं गरजेचं आहे, आणि कारण हे बिझनेसेस अट्रॅक्ट करायचे आहेत. मित्र, आता परवाच मोदीजींनी अनेक उद्योगांशी बोलणं सुरू केलेलं आहे अशा बातम्या आल्यात की इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये यावी अशा हेतूने मोदीजींनी बोलणं सुरू केलेलं आहे. आणि हे बोलणं मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि हे बोलणं सुरू असताना अनेक कंपन्या येऊ घातलेल्या आहेत. तर आता मला जे वाटते आहे की हा जो फेज आहे हा फेज हा अपॉर्च्युनिटीचा फेज आहे. आपल्या देशात अनेक कंपन्या येऊ घातलेल्या आहेत. या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला विचारण्याचा प्रश्न असा आहे की एम आय रेडी टू वेलकम ऑल दीज बिझनेसेस, ऑल दीज कंपनीज? यांचं मी वेलकम करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे का? मानसिकतेमध्ये आहे का? मी यांना सामावून घेऊ इच्छितो का? शकतो का? हा प्रश्न आपल्याला विचारण्या योग्य आहे. आणि याच्यासाठी काय करायला लागेल? नसेल तर काय करायला लागेल? व्हॉट इज अल्टरनेटिव्ह फॉर मी? मित्र, MSME आणि बाकी सगळ्या छोट्या मोठ्या उद्योजकांना माझी सांगण्याची इच्छा एवढीच आहे की ह्या जगभरातल्या कंपन्या जेव्हा येतात तेव्हा आपल्याला कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करावे लागतील. आणि कम्युनिकेशनचा एक सगळ्यात मोठा पार्ट आहे लँग्वेज. त्याच्यामुळे आपल्याला इंग्रजी जर येत नसेल तर आपण इंग्रजी शिका, इंग्रजीचे क्लासेस लावा, ऑनलाईन लावा, ऑफलाईन लावा, पुस्तकं घ्या, डिस्कस करा, एकमेकांशी काय ग्रुप तयार करा इंग्लिश स्पीकिंगचे. आणि म्हणून हे शिकण्यासारखं आहे.
कम्युनिकेशन स्किल, निगोशिएशन स्किल्स हे शिकायचे विषय आहेत. तर हे या लॉकडाऊन पिरियडमध्ये आपण शिकण्यासारखे आहेत. हे आपण विषय डेव्हलप केले पाहिजेत. हे विषय जर आपण डेव्हलप झाले तर अनेक उद्योग भारतात येण्यासारखे आहेत. सपोर्टिंग बिझनेसेस आपण सुरू करू शकतो. मोठ्या प्रमाणात जॉब मार्केट भारतामध्ये तयार होईल आणि जॉब मार्केट जर तयार झालं तर माणसाच्या हातात खेळता पैसा राहील. माणसाच्या हातात खेळता पैसा जर राहिला तर अनेक उद्योग तो करण्याच्या अवस्थेमध्ये राहील. आज आपण ट्रॅव्हल अँड टुरिझमची इंडस्ट्री जवळपास संपल्यासारखी आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, थिएटर्स, मॉल्स हे जवळपास संपल्यासारखे आहे. म्हणजे इथून जॉब ॲट्रिशन होईल. पण हे नवीन उद्योग जे आपल्या इथे भारतात येऊ घातलेले आहेत त्याच्यामध्ये नव्याने जॉब मार्केट क्रिएट होणार आहे आणि एवढं मोठं जॉब मार्केट क्रिएट होईल की हे जे संपलेले उद्योग आहेत त्याच्यापेक्षा मोठी जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्या इथे उपलब्ध असेल आणि याच्यामुळे सगळ्या घरांवर, ऑफिसेसवर सगळ्यांवर मागणी येणार आहे. याचं जे कार मार्केट आहे, रिटेल मार्केट्स आहेत, FMCGs आहेत, त्यांच्यावर सगळ्यांवर डिमांड येणार आहे आणि या डिमांडमध्ये आपण तरलो पाहिजे. आपण हे घेऊ शकलो पाहिजे. महेंद्र सोना जे हे खरं आहे, शेतीशिवाय पर्याय नाही असं लिहित आहेत आणि 70% पीपल आर एंगेज्ड इन ॲग्रिकल्चर लिहित आहेत. हे खरं आहे. शेती तर करावीच लागेल पण शेती करण्याची पद्धतीसुद्धा आता आपल्याला नव्याने इव्हॉल्व करायला लागेल. नवीन नवीन त्याच्यामध्ये पर्याय येत आहेत आणि असे नवीन नवीन पर्याय येत असताना आपण नवीन पद्धतीने शेती कशा पद्धतीने आपल्याला करता येईल त्याचा विचार केला पाहिजे. मित्र, आता याच्यानंतर डूज अँड डोंट्स असे जर मला आपण काही विचारले, आपण कोरोनाचा विषय लक्षात घेतला, आपण शॉर्ट टर्म काय होणार पोस्ट कोरोना लक्षात घेतलं, लॉंग टर्म काय होणार लक्षात घेतलं, एक मोठी संधी उपलब्ध आहे हे लक्षात घेतलेलं आहे. तर डूजमध्ये काय असेल तर गो डिजिटल. डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर वाढेल, तो वाढवा, तो अंगीकारून घ्या. नेट बँकिंग, इंटरनेट सर्व्हिसेस हे सगळं शिकून घ्या आणि त्या पद्धतीने हे सगळं करा. बिझनेस जो करायचा आहे, मी नेहमी असं सांगतो की दुसऱ्यांच्या पैशावर बिझनेस करायचा आहे. दुसऱ्याच्या पैशावर बिझनेस आपण केलाच पाहिजे, पण दुसऱ्यांचा पैसा म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. माझं हे पुस्तक अनेकांच्या वाचनात आलेलं आहे असं मला समजते. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा नसेल तर आपण अवश्य वाचा. याच्यामध्ये दुसऱ्यांचा पैसा म्हणजे काय हे चांगल्या रीतीने समजून सांगण्यात आलेलं आहे. हा दुसऱ्यांचा पैसा आपल्याकडे आणायचा कसा हे सांगितलेलं आहे. पण इथून पुढचा काळ हा सेफ जाण्याचा आहे. फार ॲग्रेसिव्हली बिझनेस करण्याचा हा सध्याचा काळ नाही. म्हणजे शॉर्ट टर्म मी म्हणतो, हा शॉर्ट टर्म 6-8 महिन्याचा जाऊ द्या, त्याच्यानंतर मग ॲग्रेसिव्हली बिझनेस करण्याचा काळ आहे. आणि म्हणून सेफ अँड सिक्युअर पद्धतीने 8-10 महिने आपण जगण्यासाठी, सस्टेनन्ससाठी दिले पाहिजेत, शिकण्यासाठी दिले पाहिजेत, वाढीसाठी दिले पाहिजेत. आणि हा लोन घेण्याचा काळ नाही आहे. बँका मागे लागल्या, बँका कमी पर्सेंटने, कमी टर्म्सने चांगल्या पद्धतीने लोन देत आहेत, तरी लोन न घेण्याचा हा काळ आहे. कारण इट इज अ किलिंग पॅरामीटर ऑफ अ बिझनेस. सॅटर्डे, संडे, हॉलिडे लोनचा इंटरेस्ट चालूच राहतो. तुम्ही घरी असा, लॉकडाऊनमध्ये असा, काही असाल, इंटरेस्ट काही थांबत नाही. त्याच्यामुळे टूजमध्ये एक्सपेन्सेस कमी करा. आपले जे बेनिफिट्स आहेत, जे आपण बँकांना बाय वे ऑफ इंटरेस्ट देतो, त्याच्याऐवजी तुम्ही कस्टमरला जर बेनिफिट पास ऑन केले तर कस्टमर तुम्हाला बँकांपेक्षाही अधिक इझी टर्म्सने आणि जास्त पैसा देऊ शकेल, असा एक माझा अनुभव आहे. आणि म्हणून कस्टमरला फ्रेंडली असे उद्योगाचं स्वरूप आपण करा, अशी माझी सूचना आहे. तर मित्र, माझ्या वक्तव्यात मला जे सांगणं योग्य होतं ते मी सांगितलेलं आहे. आपले प्रश्न जर काही असतील तर आपण आपल्या याच्यावरती बॉक्समध्ये टाकणं सुरू करा. विनीत जोशींनी प्रश्न विचारलेला आहे की सर, आफ्टर लॉकडाऊन बार्टर सिस्टम विल टेक प्लेस ड्यू टू कॅश क्रंच. शक्यता आहे.
बार्टर सिस्टम होऊ शकते. अनेक उद्योगांमध्ये ही बार्टर सिस्टम येऊ शकते. ही परिस्थिती आहे, हे खरं आहे. संग्राम लिमये यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की हे सगळे बदल आणि नवीन संधी यायला किमान 6 ते 18 महिने लागतील, तोपर्यंत व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी काय काय करावे लागेल? मित्र, हा कालावधी जो आहे हा टेस्टिंग पिरियड आपला आहे. हा सस्टेन करण्यासाठी आपल्याला अनेक तडजोडी कराव्या लागतील. एक्सपेन्सेस कमी करावे लागतील. म्हणजे कासव काय करतं की कासव एखादं संकट आलं तर आपले हळूहळू हात पाय आतमध्ये घेतं, तोंड आतमध्ये घेतं, शेपूट आतमध्ये घेतं आणि त्याची पाठ कडक असते. त्या पाठीवर कितीही मार बसला तरी तो सहन करू शकतो, अशी परिस्थिती असते. 8-10 महिने आपल्याला काढायचे आहे, ते लक्षात ठेवा. या 8-10 महिन्यात आपल्याला जगायचं आहे, सस्टेन व्हायचं आहे. वाढ करण्याचा मानस या 8-10 महिन्यामध्ये आपण ठेवू नका. सस्टेन करण्याचाच मानस आहे एक आपण ठेवा. आणि म्हणून हा सस्टेन जर आपण झालो तर पुढे संधी अपरिमित अशा आहेत. नितीन निमसे यांनी विचारलं आहे की सर, इफ ॲग्रिकल्चर सेक्टर इज गिवन मोर प्रायोरिटी, आय थिंक इट विल गिव्ह बूस्ट टू अवर इकॉनॉमी, ॲज 60 to 70% पीपल आर एंगेज इन ॲग्रिकल्चर. हे खरं आहे, ॲग्रिकल्चरला प्रायोरिटी दिली पाहिजे. पण आज कसं आहे की ॲग्रिकल्चर हे डिसेंट्रलाइज्ड आहे. छोटे छोटे फार्म्स झालेले आहेत. 2 एकर 5 एकर याच्यापेक्षा जास्त शेती असलेले शेतकऱ्यांची संख्या फार कमी आहे. कोऑपरेटिव्ह फार्मिंग याचा विचार करता येईल का? असं नवीन नवीन काहीतरी गोष्टी शेतीमध्ये करता आल्या पाहिजेत. इंडस्ट्रियलाइज शेती अशा पद्धतीने करता येईल का, असा आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतंय. आपले प्रश्न आणखी येत असतील, येऊ द्या. नितीन सिंगल यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की इफ वी कॅन इन्स्टिल डिग्निटी ऑफ वर्क, वी कॅन विन द वॉर अगेन्स्ट चायना. यस, हे खरं आहे. जे डिग्निटी जी आहे, एक शान जी आहे, आपल्या कामाबद्दलचा अभिमान जो आहे, तो आपल्यामध्ये इन्स्टिल केलाच पाहिजे. विषय माशेलकरने एक प्रश्न विचारला आहे का विच न्यू बिझनेस वी कॅन स्टार्ट. आता मित्र, असं आहे की दुसरा ॲज रिअल इस्टेट विल बी स्लो. आता रिअल इस्टेट विल बी स्लो हे खरं आहे. पण रिअल इस्टेट कोणतीही स्लो असेल तर रिअल इस्टेटमध्ये काही एकच भाग आहे असं नाही. इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो तेजीमध्ये असेल. घरं दुकानं हा जो भाग आहे याच्यामध्ये छोटी घरं जी आहेत, नॅनो घरं जी आहेत, हा तेजीमध्ये असेल. अफोर्डेबलपेक्षाही छोटी, म्हणजे जे पब्लिकच्या लोकांच्या बजेटमध्ये आहेत ते जर आपण बांधलं तर ते तेजीमध्ये विकल्या जाणार आहे, तुमच्या भावात विकल्या जाईल. पण मोठमोठी घरं असतील, लक्झरी हाऊसिंग असेल तर ते मात्र स्लो होईल, हे खरं आहे. आता न्यू बिझनेस कोणता स्टार्ट करावा हे आपण जर विचार करायचा म्हटलं तर आपलं एज, स्टेज, लोकेशन या अनेक गोष्टींसाठी आपल्याला बघायला पाहिजे. आणि मार्स इन्स्टिट्यूशन ही चांगली आहे. आपण मार्स गुरुकुल अजित मराठे, राजेंद्र सावंतच्या हातात आपला हात द्या. ते आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन करतील की माझी आता अशी पद्धती आहे, मी याच्यातून कुठे डायव्हर्ट होऊ, कुठे कोणता नवीन उद्योग मी करू, असा एक भाग त्याच्यामध्ये असू शकतो. आणि म्हणून यांचा आपण निश्चितपणे विचार करावा, अजित मराठे आणि राजेंद्र सावंत यांचा. विजय माशेलकर यांचा आणखी एक प्रश्न आहे की एम्प्लॉई शूड ऑल्सो सपोर्ट एम्प्लॉयर बाय टेकिंग सॅलरी रिडक्शन फॉर 1 year. मला असं वाटतं हा गिव्ह अँड टेकचा विषय आहे आणि बरेचसे एम्प्लॉईज याला तयार होतील, कारण त्यांच्यासमोरही काही फार अल्टरनेटिव्ज आहेत असं नाही आहे. तर हा आपण केस बाय केस करण्याचा विषय आहे अर्थात, आणि तो करा, त्याच्यात यश मिळेल असं मला वाटतं. मीडिया शूड एज्युकेट एम्प्लॉईज ऑल्सो टू कोऑपरेट. मीडिया बघा, तर सगळीकडे वातावरण हे निर्माण झालेलं आहेच की जॉब जाणार, जॉब मार्केट टाईट होणार, आणि त्याच्यामुळे मानसिकता एम्प्लॉईजची सुद्धा तयार झालेली आहे. तो तर विचार करतोय की मला घरी पाठवतील का काय, आणि घरी न पाठवता तुम्ही जर त्याला म्हटलं की 2 महिन्याचं सॅलरी तुला मी कमी देतो, 10% कट करतो, 15% कट करतो, तर मला वाटतं तो तयार होईल.
सर हॉटेल आणि रिसॉर्टबद्दल सांगा सर. आता हॉटेल आणि रिसॉर्ट हा जर विषय आहे, संतोष कांबेकरांचा प्रश्न आहे. हॉटेल रिसॉर्ट खरोखर आहे यांच्यावर या धंद्यावर एक कुऱ्हाड कोसळलेली आहे. कारण आता बाहेर कोणी थांबतील, बाहेर राहतील असा कालावधी फार कमी होईल. परंतु मला असं वाटतंय की हा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आहे. एकदा का वॅक्सिन तयार होईल आणि वॅक्सिन तयार होणं सुरू झालेलं आहे. एक 4-6 महिन्याचा अवधी आहे. तर 4-6 महिन्यात वॅक्सिन जर तयार झाली आणि बऱ्यापैकी कोरोनावर कंट्रोल जर आला, तर पुन्हा हे ट्रॅव्हल, टुरिझम, हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट्स हे सगळे उद्योग सुरू होण्यासारखे आहेत आणि याला पुन्हा जसा बिझनेस वाढेल तेव्हा तेव्हा तेजी येईलच. पण 6-8 महिने त्रासाचा पिरियड आहे, हे मात्र खरं आहे. विजय माशेलकरांनी सांगितलं की वेंडर शुड गिव्ह मोर क्रेडिट्स. तर हा पुन्हा बिझनेस डील्सचा गिव्ह अँड टेकचाच विषय आहे. प्रसाद जोग विचारतायत, घर खरेदीदार किती वेळ घेईल असे वाटते. आता असं आहे की त्याच्या बजेटमधलं घर जर आपण त्याला दिलं तर तो लगेच उडी मारेल. त्याच्या बजेटमध्ये ते घर नाही आहे, त्याला जर खूप ओढाताण करायला लागते आहे तर तो खूप वेळ घेईल. आज असं आहे की घराची जी डिमांड आहे ती एव्हरग्रीन आहे. मुंबई आणि आसपास महाराष्ट्रात तर 20 लाख घरांची डिमांड आहे. मुंबई आणि आसपास ही घरांची डिमांड 10 लाखाच्या जवळपास आहे. पण त्याला त्याच्या बजेटमधलं घर पाहिजे आहे. तो असं म्हणत नाही की मला 700 स्क्वेअर फीट द्या, 800 स्क्वेअर फीट द्या. तो म्हणेल मला 450 स्क्वेअर फीट द्या, पण माझ्या बजेटमधलं द्या. आणि त्याच्या बजेटमधलं जर घर आपण त्याला देऊ शकले तर तो तुमच्या घराचं बुकिंग उद्याच करायला तयार आहे. तर त्याच्यामुळे व्हॉट इज युअर प्रॉडक्ट, यू हॅव टू थिंक मोर अबाउट प्रॉडक्ट लाईन, प्रॉडक्ट सायझिंग, प्रॉडक्ट प्राइसिंग, या विषयाचा विचार जास्त करायला लागेल. श्रीकांत पलांडे विचारत आहेत, हाऊ वी कॅन फेस दिस सिच्युएशन जॉईंटली. मित्र असं आहे की जॉईंटली म्हणजे एकमेकांना सहाय्य केलंच पाहिजे. जॉईंटली आपण सायकोलॉजिकली एकमेकांना सपोर्ट करू शकतो. फायनान्शियली सुद्धा नेटवर्किंग जर शक्य असेल, कोणाकडे पैसे आहेत, कोणाकडे बिझनेस आहे, याने त्याच्या बिझनेसमध्ये टाकता येतील, त्याने याच्या बिझनेसमध्ये टाकता येतील, एक दुसऱ्यांना सपोर्ट होईल, दोघे मिळून आपण काहीतरी अर्न करू, असं जर विचार केला तर हे जॉईंटली फेस होऊ शकतं. तपस्वी शेडगे यांनी विचारलेलं आहे की प्रिंटिंगमध्ये काय बदल असेल. मित्र मला असं वाटतं की तर प्रिंटिंगचा जमाना संपत येईल. म्हणजे प्रिंट फार कोणी करतील असं वाटत नाही. हे सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यावरतीच बरंचसं चालेल. आता मी रिअल इस्टेटचं आपल्याला सांगू इच्छितो की आधी बुकलेट प्रत्येक बिल्डिंगचं तयार व्हायचं, आता बुकलेट प्रिंटिंग होणे जवळपास बंद झालेलं आहे. व्हॉट्सअपमध्ये बुकलेट येतं 5 पानाचं, 10 पानाचं, 15 पानाचं, त्याच्यात एक वॉकथ्रू पण येतो, पण अनेक गोष्टी असतात, एका क्लिकवर तुमच्या मोबाईलमध्ये येतं. स्मार्टफोन प्रत्येकाकडे आहे. प्रिंटिंगमध्ये खूप बदल होतील. त्याच्यामुळे प्रिंटिंगचा बिझनेस कमी कमी होत जाईल. त्याच्याऐवजी डिझायनिंग वाढेल आणि डिझायनिंगमध्ये आपण जा आणि डिजिटलमध्ये आपण जा. विकास महाजन विचारत आहेत, सर आता प्लॉट व शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का. आता अगेन लोकेशन डिपेंडंट आहे. आता समजा हा मुंबई दिल्ली कॉरिडॉर जो आहे तो जर आपल्या गावावरून जात असेल तर डेफिनेटली आपल्या शेतीची किंमत वाढणार आहे. मग त्याच्यामुळे हा लोकेशन डिपेंडंट विषय आहे. संग्राम लिमये विचारत आहेत, हार्ड कॉपी कमी होईल, सॉफ्ट कॉपी वाढेल असं मला वाटतं. हे बरोबर आहे, मी आधीच सांगितलेलं आहे. आता धनंजय पांचाळ विचारत आहेत, ओके, गुड सेशन, बुल्स आहे, पॉईंट ब्लँक, थँक्यू धनंजयजी. प्रदीप पाटील विचारत आहेत, युअर ॲडवाईस फॉर रिटेलर्स. रिटेलर्सच्या धंद्यात कधी काही कमी येईल असं मला वाटतं. रिटेलर्सचा धंदा हा चालूच राहील. रिटेलर्सची मार्जिन कमी असते आणि मार्जिन कमीवरच धंदा करावा लागतो, करावा, व्हॉल्यूम त्यांनी वाढवावा. पण आता पेमेंट जे आहे ते इलेक्ट्रॉनिक आपण डिव्हाइस जर केलं ते काय जे आता ॲप्स निघालेले आहेत पेमेंटचे, ते सगळं वापरणं सुरू केलं, डिजिटल पेमेंट सिस्टमवर जर आपण आला तर आपल्याला ईज ऑफ बिझनेस होईल.
संतोष कामेकर विचारतायत प्लीज गाईड अबाउट रिसॉर्ट हॉटेल. येस, आय हॅव टोल्ड अबाउट. प्रसाद जोग विचारतायत मंदीमुळे फ्लॅट्सचे दर गडगडले असल्यामुळे गुंतवणूकदार आकर्षित होणार नाही का? गुंतवणूकदार तर या बिझनेसमधून आता गेलेला आहे, जवळपास गेलेला आहे. युजर्सवर आपण फोकस करा. ज्यांना राहण्यासाठी, स्वतःच्यासाठी, वापरासाठी घर पाहिजे आहे, अशा कस्टमर्सवर आपण फोकस करा. त्याला काय पाहिजे आहे त्याचा पहिले सर्वे करून घ्या. आपण जिथे कुठे प्रोजेक्ट करताय त्या प्रोजेक्टचा, त्या लोकेशनचा, त्याच्या मार्केटचा, त्याच्या कॅचमेंट एरियाचा सर्वे करा. लोकांना काय पाहिजे आहे हे बघा, त्याची पॅकेज काय. आता घरं जे आहेत ना मित्र, ते 4,000 रुपये पर स्क्वेअर फीट, 5,000 रुपये पर स्क्वेअर फीट, हे जमाना आता गेलेला आहे. रेट तुम्हाला कोणी विचारणारच नाही, एरिया तुम्हाला विचारणार नाही, सुपर बिल्टअप कार्पेट ते विचारणार नाही. आता हा बिझनेस बॉक्स प्राईसवर आलेला आहे. हे 1 BHKचं घर, याची प्राईस 25 लाख. हे 2 BHKचं घर, याची प्राईस 35 लाख. याच्यावरच आलेला आहे. आणि तो निगोशिएट कुठे करेल तर त्या बॉक्स प्राईसवर निगोशिएट करेल. माझं बजेट 15 लाखाचं आहे, मला हे 15 लाखात देता का, 16 लाखात देता का, 18 लाखात देता का. हा बॉक्स प्राईसवर आता बिझनेस आलेला आहे. महेंद्र सोना जे विचारतायत नीड अ प्रोडक्शन मार्केटिंग सर्व्हिस ॲज डिसेंट्रलाइज मॅनर. व्हॉट्स युअर ओपिनियन? प्रोडक्शन मार्केटिंग सर्व्हिस डिसेंट्रलाइज तर झालेली आहे. डिसेंट्रलाइज पद्धतीनेच ते चालेल, पुढच्याही काळात तसंच ते राहणार आहे. मिलिंद धडपडे विचारतायत व्हॉट विल बी द चॅलेंजेस टू इंडिपेंडंट प्रोफेशनल्स, लीगल, ट्रान्सलेटर्स, सर्व्हिस प्रोव्हायडर्स. वे ऑफ डुईंग बिझनेस ऑल्सो विल चेंज. येस, वे ऑफ डुईंग बिझनेस विल चेंज. डिजिटली सगळ्यांना जायला लागेल. तुम्हाला कस्टमरच्या घरी चक्रा मारायची गरज नाही. तुम्ही आता नेटवरती, मेलवरती हे सगळे बिझनेसेस करावे. सगळ्या गोष्टी मेलवरती पॉसिबल आहेत. करेक्शन्स, ह्या सगळ्या ट्रान्सलेटर्स, लिगल, हे सगळे मेलवरती वाढेल. डिजिटल वापर जवळपास 90-95% याचा वाढेल. पेमेंटही तुम्हाला डिजिटली मिळतील, डिजिटलीच घ्यावे. युअर ॲडवाईस फॉर रिअल इस्टेट कन्सल्टंट्स. आता कसं आहे की युजर्सचा जमाना गेलेला आहे, म्हणजे युजर्सचा जमाना आहे, इन्व्हेस्टर्सचा जमाना गेलेला आहे. पण बरेचसे प्रोजेक्ट्स असे असतील आता या पिरियडमध्ये जे बंद पडतील. ज्याने प्रोजेक्ट सुरू केला होता त्याची आता परिस्थिती नाही राहिली हा प्रोजेक्ट पुढे नेण्याची, किंवा त्याला आता परवडेन असं वाटते आहे. असे अनेक प्रोजेक्ट्स आता अवेलेबल होतील जे रेडी, जवळपास रेडी प्रोजेक्ट आहेत. बांधकाम अर्ध झालेलं आहे, CC रेडी आहे, किंवा सगळे रेरा रेडी आहे. असे सगळे रेडी प्रोजेक्ट हे जर आपण याला JV-मध्ये कोणी पार्टनर जोडून देऊ शकले तर हा एक मोठा बिझनेस या पिरियडमध्ये आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे. इस्टेट कन्सल्टंटसाठी तो मॅच फिक्सिंग म्हणजे मॅच मेकिंग सारखा हा व्यवसाय आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे. चंद्रशेखर जगताप यांनी विचारलेलं आहे की सर, डू यू थिंक सर्व्हिस सेक्टर अँड एज्युकेशन लाईक लर्निंग फॉरेन लँग्वेजेस शॅल टेक द लीड इन प्रॉस्पेक्टिव्ह बिझनेस? इट विल सर्व द बिझनेस बीइंग सेट इन इंडिया. येस, डेफिनेटली. फॉरेन लँग्वेजेस म्हणजे तुम्ही जपानीज शिका ना. जपानचे उद्योग खूप येणार आहेत. इंग्रजी तर शिकलंच पाहिजे. जर्मन शिका, आणखी कोणत्या, स्पॅनिश शिका, येतील लोक. प्रकाश शेळके, हॉटेल अँड सेकंड होमबद्दल सांगा सर. तर हॉटेलचा बिझनेस या 4-6 महिन्यासाठी थोडा मंदीत राहील, आणि सेकंड होमचा बिझनेस मात्र चालेल. सेकंड होम आता कसं आहे की वर्क फ्रॉम होम हे कल्चर वाढीला लागणार आहे. आणि वर्क फ्रॉम होम हे कल्चर जर वाढीला लागणार असेल तर माझं घर ठाण्यात असणं काय आणि कर्जतमध्ये असणं काय, त्याला काही फरक पडत नाही. मग तो कर्जतमध्ये तसं मोठं घर घेईल आणि तिथूनच वर्क फ्रॉम होम सुरू करेल. तर त्याच्यामुळे सेकंड होम चालेल अशी परिस्थिती आता आहे. राजेंद्र चावडे यांनी प्रश्न विचारला आहे की व्हॉट अबाउट रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट. रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचा नव्याने विचार करायला पाहिजे असं मला वाटतंय.
बहुतेक प्रोजेक्ट्स म्हाडाचे आहेत, चाळीचे आहेत, SRAचे आहेत, हे सगळे आहेत. त्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. पण नव्याने सेल फ्लॅट्स जे त्याच्यामध्ये तयार करतोय आपण, त्या सेल फ्लॅट्सचा साईज कट करायला पाहिजे. तो 30-40% तरी निश्चितच कट करायला पाहिजे आणि घरं ही लोकांच्या बजेटमध्ये आणता आली पाहिजेत. ते लोकांच्या बजेटमध्ये जर तुम्ही घर आणू शकला तर रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टला मरण नाही, रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट चालू शकेल. दिनेश थोरात विचारतायत, सर प्लीज गाईड अबाउट इव्हेंट मॅनेजमेंट. आता इव्हेंट मॅनेजमेंट हे फिजिकली हॉल्समध्ये, नाट्यगृहामध्ये किंवा हॉटेल्समध्ये हे कमी होत जाईल. पण हे या 4-6 महिने, 8 महिने, 1 वर्षभराच्या पिरियडसाठी. पण टिल देन जसे आता वेबिनार्स चालत आहेत, वेबिनारमध्ये पार्टिसिपंट्सची संख्या पण खूप आहे. असे वेबिनार्स चालतील, हे कोर्सेस चालतील, ऑनलाईन कोर्सेस चालतील. हे इव्हेंट मॅनेजमेंटचं स्वरूप आता बदलेल, ते डिजिटल स्वरूपामध्ये येईल आणि ते डिजिटल स्वरूप आपण टेक्नॉलॉजी शिकून घ्यावी असं माझं सजेशन आहे. ट्रेनर संतोष सकपाळ विचारतायत, सर 2008-9ला सबप्राईम आला होता, तशीच थोडीफार परिस्थिती किंवा त्यापेक्षा वाईट परिस्थिती असेल तर शेअर मार्केटमध्ये छोटी गुंतवणूक करू शकतो का? मित्र, माझं सजेशन याच्यावरती असं आहे की हा मंदी तेजीचा विषय आहे. म्हणजे मंदी तेजी ही जी आहे ही सायक्लिक फिनॉमिना आहे. बिझनेसमध्ये चढ उतार असे होतच असतात. दर 8-10 वर्षांनी मंदीचा एक पिरियड येतो. मंदीचं विश्लेषण अनेकांनी केलेलं आहे. माझ्या एका पुस्तकातही मी मंदीचं विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे हे पुस्तक आहे नॅनो हाऊसिंग या विषयावरती, आहे उपलब्ध सगळीकडे. त्याच्यामध्ये मंदीचं विश्लेषण मी एका ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे मंदी ज्या असतात, आपल्याला अक्षरं दिसतील बघा, VWUL. तर रिसेशन हे जवळपास 4 प्रकारचं रिसेशन बिझनेसमध्ये असतं. ते व्ही शेपचं जर असेल तर व्ही शेपच्या रिसेशनमध्ये रेट खाली गेले आणि वर आले. हे खाली तो काही फार काळ थांबलेला नाही आहे, त्याच्यात डीप आलेला आहे, पण डीप नंतर पुन्हा राईज आलेला आहे. म्हणजे हा व्ही शेपचं रिसेशन. डब्ल्यू शेपच्या रिसेशनमध्ये 2दा डीप येतो. यू हे खाली आल्यानंतर खूप काळ थांबतो आणि एलमध्ये खाली आल्यानंतर वर चढतच नाही. हा एल शेपचं रिसेशन फार रेअर आहे असं सांगतात. पण आता जे रिसेशन या बिझनेसमध्ये आपल्या येणार आहे किंवा आलेलं आहे, तर हे माझा अंदाज असा आहे की व्ही शेपचं रिसेशन असेल आणि 2008-2009मध्ये जे रिसेशन आलेलं होतं लेमॅन ब्रदर्सच्या फॉल नंतर, ते जवळपास व्ही शेपचंच होतं. तशाच प्रकारचं हे रिसेशन असेल. प्रिंटिंग अँड गिफ्टिंगमध्ये काय बदल असेल? तपस्वी शेडगे विचारत आहेत. प्रिंटिंगच आहे ते. प्रिंटिंग अँड गिफ्टिंगमध्ये काय बदल असेल? मला वाटते डिजिटल गिफ्ट त्याच्यामध्ये वाढत जातील. आता पुस्तकही डिजिटली यायला लागलेत, किंडल स्वरूपात यायला लागले, ऑनलाईन रीडिंग स्वरूपात यायला लागले. धनंजय पांचाळ यांचा एक प्रश्न आहे की व्हॉट इज द टाइम एस्टिमेशन फॉर ए नॉन इसेन्शियल कमोडिटीज लाईक फर्निचर अँड होम फर्निचर बिझनेस टू फाइंड रिदम? तर मला असं वाटतं हा सुरुवातीचा शॉर्ट टर्म पिरियड जो आहे तो ते 6 महिने ते 1 वर्ष चालेल आणि त्याच्यानंतर डेफिनेटली या सगळ्या फर्निचर मार्केट यांना सगळ्यांना चांगले दिवस येतील. शशिकांत शिंदे विचारतायत, व्हॉट अबाउट सर्व्हिस सेक्टर? सर्व्हिस सेक्टरला मरण नाही असं मला वाटतं. सर्व्हिसेस तर पाहिजेच आहेत, पण सर्व्हिस सेक्टरचं स्वरूप टोटली बदलून जाईल. डिजिटल कंटेंट त्याच्यामध्ये अधिक प्रमाणात येत आहे. ज्या वस्तू, अशोक अवटी विचारतायत, ज्या वस्तू भारतात बनत नाहीत आणि ते फक्त चीनमध्येच बनतात, जसे की खते, अशा परिस्थितीत खते आयातदाराने चीनमधून खते आयात करावीत का की नको? आता मित्र, हा विषय असा आहे की ज्याने त्याने विचार करायचा आहे.
आणि माझ्या मते प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे. जे बनतच नाही ते आयात करायला हरकत नाही असं मला वाटतं. परंतु ॲट द सेम टाईम ते बनेल कसं याचा प्रयत्न करणं सुरू केलं पाहिजे. आणि दुसरा काही अल्टरनेटिव्ह आहे का तोही विचार केला पाहिजे. तो थोडासा महाग असेल तरी त्याचा विचार करायला हरकत नाही. पण जोपर्यंत काहीच नाही आहे तोपर्यंत आणायला हरकत नाही असं मला वाटतं. व्हॉट अबाउट मॅरेज हॉल, कॅटरिंग, हॉस्पिटॅलिटी सेक्टर? तर हा विषय शॉर्ट टर्मसाठी अफेक्टेड आहेच, पण लॉंग टर्ममध्ये हा पुन्हा उसळी घेईल. व्हॉट मिलिंद दहापळे धडपडे विचारत आहेत, व्हॉट विल बी द चॅलेंजेस ॲव्हेन्यूज टू इंडिपेंडंट सर्व्हिस प्रोव्हायडर्स प्रोफेशनल्स? हा सुरुवातीचा शॉर्ट टर्म पिरियड जाईल थोडासा. त्या पिरियडमध्ये कारण बिझनेस सेट व्यवस्थित व्हायलाच थोडासा वेळ लागेल. 4-6 महिन्याचा अवधी लागणार आहे. त्या 4-6 महिन्याच्या अवधीमध्ये आपण सपोर्टिंग रोल जर प्ले केला बिझनेसेसला सेटल होण्यामध्ये, तर मला असं वाटतं की आपली चांगली मदत त्यांना होईल आणि त्यांची मदत आपल्याला होईल. सर हाऊ पॉवर, प्रवीण भिडे विचारतायत, हाऊ पॉवर इंडस्ट्री इफेक्ट? आय एम इन डिझेल जनरेटर सेल्स अँड सर्व्हिसेस. नाही, या डिझेल जनरेटर सेल्स सर्व्हिस हे तर चालणारच आहे, कारण जिथे कुठे ऑफिस असेल, सेटअप असेल, शॉपिंग असेल, तिथे हे चालणारच आहे. इवन लिफ्टलाही आता कंपल्सरी करण्याचं जवळपास चालू आहे, तिथे डीजी सेट लागतोच आहे. तेजस आर्यमाने विचारतायत, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर गायडन्स सर, ग्रेट सेशन. ओके, धन्यवाद. प्रसाद जोग सांगतायत, खूपच चांगले मार्गदर्शन, आभारी आहे, धन्यवाद. विकास महाजन म्हणतायत, सर तुमचं मार्गदर्शन खूप छान असतं, सिन्नर चॅप्टर, धन्यवाद. अतुल देशमुख, खूपच चांगले मार्गदर्शन, आभारी आहे, धन्यवाद. मार्स गुरुकुल, व्हॉट शुड बी आयडियल प्रॉफिट मार्जिन? हा राईट, हा खूप चांगला प्रश्न मार्स गुरुकुलने विचारलेला आहे. मित्र, असं आहे की प्रॉफिट मार्जिन आपण जास्त जर ठेवलं, म्हणजे असं आहे, प्रॉफिट मार्जिन ही ज्याची त्याची असू शकते. माझी प्रॉफिट मार्जिन मी किती असावी हे मी डिसाईड करू शकतो. प्रॉफिट मार्जिन जर तुम्ही खूप जास्त ठेवली तर तुमचा बिझनेस टर्नओव्हर जो आहे तो कमी होईल, व्हॉल्यूम कमी होईल. प्रॉफिट मार्जिन जर कमी ठेवली तर बिझनेस वाढेल, व्हॉल्यूम वाढेल. पण दोन्हीमध्ये आपल्याला कमाई आहे. प्रॉफिट मार्जिन जास्त ठेवून व्हॉल्यूम कमी झाला तरी कमाई आहे, प्रॉफिट मार्जिन कमी ठेवून व्हॉल्यूम जास्त झाला तरी कमाई आहे. पण दुसऱ्या प्रकारामध्ये जिथे प्रॉफिट मार्जिन कमी आहे आणि व्हॉल्यूम जास्त आहे त्याच्यामध्ये आपल्याला अधिक कमाई आहे, कारण आपल्याला अधिक कस्टमर्स मिळतात. मोर द कस्टमर्स मोर द बेनिफिट. आणि माझा असा अनुभव आहे की प्रॉफिट मार्जिन रिजनेबल असली पाहिजे, कारण रिजनेबल प्रॉफिट मार्जिनला कस्टमर रेडी असतो. एक्सेसिव्ह प्रॉफिट मार्जिन जर आपली असली तर कस्टमर काचकूच करत आपला प्रॉडक्ट घेतो. तो मनातल्या मनात आपल्याला दूषणं देतो, शिव्या देतो, नाईलाज आहे, मला घ्यावं लागतं म्हणून मी घेतो आहे. पण प्रॉफिट मार्जिन जर एक रिजनेबल असेल तर तो आपल्याला आशीर्वाद देतो, दुवा देतो. आणि मित्र, या दुवा कस्टमरच्या मिळाल्या तर त्या आपल्या धंद्यासाठी अधिक फायदेशीर आहेत असं मला वाटतं. त्याच्यामुळे प्रॉफिट मार्जिन एक रिजनेबल ठेवून, कमीत कमी ठेवून व्हॉल्यूम गेम जर आपण केला तर अधिक चांगला बिझनेस आपण करू शकतो. संतोष कामेरकर, सर यू आर ग्रेट, थँक्यू कामेरकरजी. तपस्वी शेडगे म्हणतात, गिफ्टिंगमध्ये काय बदल असेल मी सांगितलेलं आहे. व्हेरी नॉलेजेबल पर्सन, थँक्यू. संग्राम लिमये, गुड अँड इन्फॉर्मेटिव्ह गायडन्स, थँक्यू. देव, आर्किटेक्ट्स अँड इंटेरियर डिझायनर्स यांच्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे काय? हे चालेल, कारण नवीन कंपन्या जेव्हा येतील तेव्हा त्यांना इंटेरियर लागेल, आर्किटेक्ट्स लागतील, कन्सल्टिंग लागेल. फक्त हा पहिल्या 4-6 महिन्याचा अवधी जो आहे आता शॉर्ट टर्मचा, त्याच्यामध्ये थोडाशी अडचणीचा भाग आहे. राजेंद्र सोनवणेंचा एक विषय आहे, माय कन्स्ट्रक्शन ऑफ इंडस्ट्रियल युनिट हॅज हॉल्टेड हाफ वे. वी हॅव टेकन लोन फ्रॉम बँक. नाव ड्यू टू लॉकडाऊन द कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी स्टॉप. तर मला असं वाटतं आता कालच एक सर्क्युलर आलेला आहे की कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी इनहाऊस कन्स्ट्रक्शन जर असेल तर गव्हर्नमेंटने परमिट केलेली आहे आणि आता आपला मार्ग मोकळा होईल. धनंजय पांचाळ विचारत आहेत, व्हॉट इज द टाईम एस्टिमेशन फॉर ए नॉन इसेन्शियल कमोडिटी लाईक फर्निचर? हे आपला प्रश्न झाला आहे.
थँक्स मार्क पीपल अरेंजिंग द सेशन. संग्राम लिमये सांगतायत. देवेंद्र अंतापूरकर सांगतायत, सर उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा हे बुक ऑनलाईन और सॉफ्टमध्ये अवेलेबल आहे का? हो, ऑनलाईन अवेलेबल आहे सगळ्या याच्यावरती ते आहे. योगेश सोनवणे सर, व्हॉट अबाउट सलून बिझनेस? हा सलून बिझनेस आहे, हा इसेन्शियल बिझनेस आहे, पण थोडी काटछाट याच्यामध्ये होईल. लोक आता दर महिन्याला जायचे ते 2 महिन्यातनं एकदा जाणं सुरू करतील असं आहे. धनंजय पांचाळ, थँक्यू डॉक्टर आवरे, मराठेजी अँड राजेंद्रजी, थँक्यू. तर मित्र, आणखी काही प्रश्न आहेत का? इन बिल्डिंग रिपेअर्स व्हॉट चेंज विल ऑकर? व्हॉट्स युअर ओपिनियन? संदीप चौधरी, गृहरचना. ओके, रिपेअर्सबद्दल आता बिल्डिंग रिपेअर्समध्ये बदल काही होतील असं मला वाटत नाही, पण आता रिपेअर्सचे आहेत ते जुन्या घरांमध्ये आहेत, नवीन घरांमध्ये फारसे काही रिपेअर्स नाही आहेत. ते जे आहेत ते वॉटर प्रूफिंगचेच आहेत. ओमकार नार्वेकर विचारत आहेत, ज्वेलरी इंडस्ट्रीबद्दल सांगा ना सर. गोल्ड रेट 53,000 झाला आहे 10 ग्रॅमला. माझं असं पर्सनल एस्टिमेशन आहे, शेअर मार्केट गडगडलं आहे. शेअर मार्केटमध्ये जोपर्यंत फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स येत नाही तोपर्यंत पुन्हा हे मार्केट उभारी घेणार नाही. त्याला जवळपास 1 वर्षाचा पिरियड लागेल. तोपर्यंत गुंतवणूक जी वाढेल ती सोन्यामध्येच वाढेल आणि सोन्याचे भाव वाढतील. तर सोन्यामध्ये शॉर्ट टर्म गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल असं मला वाटतंय. सोन्याचा व्यवसाय जो आहे तोही तेजीतच आहे, पण लोक गुंतवणूक म्हणून सोनं घेतील, पर्सनल वापरासाठी कमी घेतील. सतीश भोर विचारतायत, बेकरी व्यवसायाचे भविष्याबद्दल आपले मत काय आहे सर? हा शॉर्ट टर्ममध्ये थोडीशी अडचण आहे, लॉंग टर्ममध्ये इसेन्शियल बिझनेस आहे. धीरज बोरीकर विचारतायत, पेमेंट सायकल मेंटेनसाठी काय केले पाहिजे? डिजिटलवर गेले पाहिजे. डिजिटल पेमेंट सायकल असं आहे साहेब की म्हणजे लोकांकडनं पेमेंट मिळवणे हाच धंदा आहे. जो पेमेंट मिळवू शकतो तो धंदा करू शकतो. जो पेमेंट मिळवू शकत नाही किंवा त्याच्यात त्याला संकोच वाटतो तो धंदा नाही करू शकत. आणि पेमेंट घेणे फास्ट असलं पाहिजे, देणे स्लो असलं पाहिजे, तर तुमचा बिझनेस चांगला चालू शकतो. व्हॉट अबाउट व्हॅल्युएशन प्रोफेशन सर? मनोज चाळीकर, हा बँक डिपेंडंट विषय आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन डिपेंडंट विषय आहे. थोडे कमी या उद्योगात होईल असा माझा अंदाज आहे. तपस्वी शेडगे विचारत आहेत, तुम्ही छान वर्तमान काळात कसा उद्योग मार्गदर्शन केला, छान सेशन होतं. ओके, थँक्यू व्हेरी मच. प्रसाद कदम विचारतात, सर वी आर इन मॉड्युलर फर्निचर अँड किचन, विल इट बी सक्सेसफुल और ट्रेडिशनल ऑन साईट फर्निचर इन कमिंग डेज? येस, हा चांगला उद्योग आहे आणि हा इसेन्शियल आहे. राजेंद्र कोरपे विचारतायत, थँक्यू व्हेरी मच सर, ग्रेट सेशन. ओके, थँक्यू व्हेरी मच. महेंद्र सोनाजी, सत्कार मार्गदर्शन, धन्यवाद सोनाजीजी. सचिन देव विचारतायत, आय थिंक इट्स गुड टाइम टू सेल गोल्ड ज्वेलरी. ओके, इट इज गुड टाइम. पण मार्स गुरुकुल, व्हॉट शुड बी द ओव्हरहेड पर्सेंटेज आउट ऑफ ओव्हरऑल कॉस्ट? ओव्हरऑल कॉस्टमध्ये ओव्हरहेड्स किती असले पाहिजेत? तर माझ्या मते ओव्हरहेड फार नसावेत. एक जे ॲक्सेप्टेबल किंवा पॅलेटेबल ओव्हरहेडचं पर्सेंटेज आहे 2% पर्यंत असावेत, 2%पेक्षा जास्त काही नसावेत. विठ्ठल दहीफळे विचारतायत, सर सध्या कोणता व्यवसाय करण्यासाठी चांगला आहे? व्यवसायात मरण नाही, व्यवसाय प्रामाणिकपणे केला पाहिजे हे मी प्रत्येक वेळेला सांगतो. ते प्रामाणिकपणे व्यवसाय करा, प्रामाणिक मार्जिन व्यवसायामध्ये आहे आणि प्रामाणिक मार्जिनमध्ये व्यवसाय जर केला तर कोणत्याही व्यवसायाला मरण नाही. सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज? सिव्हिल कन्स्ट्रक्शन, तर सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर वाढत गेलं तर कन्स्ट्रक्शनला मरण नाही आहे, कन्स्ट्रक्शनला चांगले दिवस आहेत. रेसिडेन्शियल कमर्शियल कन्स्ट्रक्शनही आहेच, पण त्याला 6-8 महिने लागतील. पण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप स्कोप आहे, रोड्स आहेत, ब्रिजेस आहेत. मित्र, बऱ्यापैकी
पंकज कोल्हेने एक प्रश्न विचारला आहे, पीपल हू बॉट सेकंड होम अँड डिड नॉट गेट पोझिशन, व्हॉट आर सजेशन फॉर देम, शुड दे कंटिन्यू विथ EMI और एनी अदर सजेशन. मला असं वाटतं अंदाज घेतला पाहिजे कधी पोझिशन मिळू शकतो, त्या त्या ठिकाणी जाऊन आलं पाहिजे, फिजिकल परिस्थिती बघितली पाहिजे. पोझिशन जर लगेच मिळणार असेल तर घ्यावं आणि EMI द्यावे, अदरवाईज दुसरा विचार करावा, त्याला हरकत नाही असं मला वाटतं. राणी निघोत द्विवेदी यांनी प्रश्न विचारला आहे, गुड मॉर्निंग सर, व्हॉट विल बी कन्झ्युमर ज्यांना फ्लॅट घ्यायचा आहे आणि ज्यांना घेतला घेतलाय आणि व्हॉट अबाउट बिल्डर पोझिशन आफ्टर लॉकडाऊन. आता हा इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल व्हेरी होणारा प्रश्न आहे. म्हणजे मार्केटची परिस्थिती काही खूपच एकदम क्रॅश झाला आहे अशी परिस्थिती नाही. बरेच जण वेल टू डू परिस्थितीमध्ये आहेत आणि प्रोजेक्ट कंप्लीट करण्याच्या अवस्थेमध्ये आहेत. आपण रेग्युलर टच ठेवा आणि आपल्या त्याची परिस्थिती बघा. रवी राठोड विचारत आहेत, हाऊ विल गव्हर्नमेंट सिव्हिल कन्स्ट्रक्शन कोऑपरेशन PWD एरिया अफेक्ट. नाही होणार अफेक्ट, मला वाटतं वाढतील. प्रवीण काकड, रिअली ग्रेट, ओके थँक्यू. ओमकार नार्वेकर, लाईक पापड. पापड तर हा एक असा विषय आहे की याला कधीच मरण नाही आहे, कारण हा मॅन मेड प्रोडक्ट आहे. प्रवीण काकड विचारत आहेत, दिस टॉक ओनली एक्सपिरियन्स, बिग एक्सपिरियन्स, रिअली ग्रेट सर, व्हेरी परफेक्ट सोल्युशन फॉर एव्हरी क्वेश्चन. ओके, थँक्यू व्हेरी मच. तर मित्र, आता बऱ्यापैकी प्रश्न झालेले आहेत आणि आणखी काही प्रश्न मला दिसत नाही आहेत. असले तर आपण मास गुरुकुल, अजित मराठे आणि राजेंद्र सावंत यांच्याशी संपर्कात राहा. मी त्यांच्या कायम मध्ये आहे. यांच्यासोबत आपण हँड होल्डिंग करा. आपला व्यवसाय तेजीमध्ये चालेल. आपल्या व्यवसायात आलेला काही प्रश्न असेल तर हे दोघेही सॉल्व्ह करण्याच्या कॅपॅबिलिटीमध्ये आहेत, हा मला पूर्ण विश्वास आहे आणि माझी गॅरंटी आहे. यांच्या माध्यमातून आपल्याशी मी मध्ये मध्ये भेटत राहील. जेव्हा जेव्हा हे बोलवतील तेव्हा मी येत राहील. आणि तिथपर्यंत आपल्या सगळ्यांना आपापल्या उद्योगासाठी हार्दिक शुभेच्छा. आपापल्या उद्योगाची काळजी करा, फॅमिलीची काळजी करा, घर पहिले सांभाळा आणि उद्योगही आपला सांभाळा. स्वतःची काळजी घ्या. आता या ठिकाणी आपण हा वेबिनार संपवतो आहे. किती पार्टिसिपंट झाले? 150पेक्षा अधिक पार्टिसिपंट्स आपल्या या वेबिनारमध्ये झालेले आहेत. सगळ्यांना धन्यवाद. आपण आपला मूल्यवान वेळ या वेबिनारसाठी मुद्दाम काढून ठेवला. चांगले प्रश्न पाठवले. आपल्या ज्या ग्रॅटिट्यूड्स होत्या त्या पाठवल्या, त्या मिळालेल्या आहेत. ज्यांना हा आवडला त्यांनी चांगला प्रतिक्रिया दिलेली आहे. पुन्हा भेटूया या आशेने आता आपण या ठिकाणी थांबतो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.